शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, सोयाबीनचे भाव 4,000च्या आत, शेतकरी संकटात। देऊळगाव राजा बाजार समितीत केवळ 350 रुपयांचा दर, लागवड खर्चही निघेना। पुढली मोठी बातमी निघते, माहितीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, खरेदीच्या पहिल्याच दिवशी 2500 क्विंटल कापसाची आवक, सेलू जिंतुरात सीसीआय कडून 7,521 रुपयाचा भाव, दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन विकण्याची घाई नको, नोंदणीसाठी 15 दिवस मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, निवडणुकीच्या तोंडावर जुगाड, माहितीचे सरकार लबाड, आमदार धीरज देशमुख यांची सरकारवरती टीका। पुढली मोठी बातमी निघते, पांढरं सोनं शेतात पडून, वाढीव मजूर देऊनही मजूर मिळेना, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, सभेसाठी पुरुषांना 800 तर महिलांना 500 रुपये मजुरी, फुलंब्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा वेग वाढला। पुढली मोठी बातमी निघते, उत्पादकांकडील साठा संपला आणि बाजारात कांदा महागला, भाववाढीचा आता व्यापाऱ्यांनाच फायदा, शेतकऱ्यांची निराशा। पुढली मोठी बातमी निघते, ढगाळ वातावरणामुळे तुरीला बसणार फटका, शेतकऱ्यांमध्ये उत्पन्न घट होण्याची भीती। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 75% रक्कम वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।